श्रीराम समर्थ। निर्मलं नीलवर्णञ्च सुन्दरं श्यामशोभितं सुलोचनं विशालाक्षं दत्तात्रेय नमोस्तुते। श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून श्रीमद गुरुचरित्र सारामृत कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया। नामस्मरण करू। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सिद्ध नामधारकाला सांगतायत, नामधारका, तुझ्या जीवनामध्ये तू भाग्यवान आहेस की सद्गुरूंचं चरित्र तुला ऐकायला मिळतंय। नामधारक म्हणे सिद्धासी। नामधारकाने विचारलंय, महाराज, आपण सांगितलं की स्वामींची स्वारी गोकर्ण क्षेत्राला आली। गोकर्ण क्षेत्रालाच का बरं आली? लंकेश्वर महादेवाच्या भक्तीचा महिमा आपण सांगितला, पण लंकेश्वराने प्रतिष्ठापना केल्यानंतर अजून कुणाकुणाला या तीर्थक्षेत्राचा महिमा कशा कशा प्रकारे ज्ञात झाला, कशा प्रकारे त्याला अनुभूती आली, तीही मला आपण सांगितली तर आनंद होईल। त्यावेळेला सिद्ध सांगतायत की नामधारका, तुला एक सांगू का? याचा पूर्व इतिहास आहे। पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी मित्रसह राजा परियेसे प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्म रत देखा। इक्ष्वाकु वंशातला मित्रसह राजा हा एकदा सूर्यवंशातला हा राजा शिकारी करता गेला होता। राजा शिकारी करता गेला, निर्मनुष्य अरण्यामध्ये शिकार करत असताना अचानक याच्या समोर एक भयावह राक्षस समोर आला। राक्षस समोर आलेला पाहिला, त्यांनी राजाने त्या राक्षसाला पाहिलं। आपल्या हातामध्ये दिव्य शस्त्र त्या क्रूर राक्षसावरती यांनी प्रहार करायला सुरुवात केली। या शस्त्रांनी शरवर्षाव करायला सुरुवात केली। तत्क्षणी हा दैत्य मारल्या गेला, हा राक्षस मारल्या गेला। याला मारल्या गेला पाहून याचा भाऊ या आपल्या बंधूचा शोक करायला लागला। प्राण त्याजिता निशाचर, प्राण त्यागायला लागलेल्या निशाचराने आपल्या भावाला सांगितलं, बंधूसी म्हणतसे येर, जरी तू होशील माझा सहोदर, सूड घेई माझा तू। मरता मरता या निशाचराने आपल्या सहोदर भावाला सांगितलं की तू जर खरंच माझा भाऊ असेल तर तू याचा सूड घे। आणि भावाच्या हत्येचा सूड घेण्याकरता या निशाचराने मानवाचं रूप धारण केलं। सेवक होऊन या राजाच्या घरी सेवा स्वीकारून घेतली। मित्रसह राजाने सेवा दिली, त्याला स्वयंपाक घरामध्ये कामाला लागला। एक दिवस वशिष्ठ ऋषी आले। वशिष्ठांना श्राद्धाचं आमंत्रण होतं। मित्रसह राजाने श्राद्धाला बोलावलं। जेवायला बसले मंडळी सगळेजण, आणि या दुष्टाने, या दैत्याच्या भावाने काय केलं असेल तर अन्न शिजवलं। श्राद्धांनामध्ये मांस शिजवल्या गेलं आणि ते मांस यांनी राजाच्या श्राद्धाच्या, जे पितर होते राजाचे, या पितरांच्या उद्धारार्थ जे श्राद्ध कर्म चाललं होतं, याच्या उद्धारार्थ केलेल्या श्राद्ध कर्मामध्ये जेवायला वाढलं। तो वशिष्ठांच्या पानावरती मांस वाढल्या गेलं। मांस वाढलेलं पाहिलं आणि आपली थट्टा केल्या गेली म्हणून वशिष्ठांनी राजाला शाप दिला, राजा, तू मुनींचा, श्रेष्ठ ऋषींचा अवमान करतो, मग तू कल्मषपाद होशील, राक्षस होशील तू सुद्धा।
असा शाप दिल्यावरती आता राजालाही वाईट वाटलं. राजाने पाहिलं माझी काहीच चुकी नाही, मी त्यांना काही शिजवायला सांगितलं नाही. राजाने पुन्हा हातात पाणी घेतलं आणि वशिष्ठांवरती शापोदक टाकणार तेवढ्यामध्ये मदयंती राजाची पत्नी समोर आली आणि तिने पाहिलं, अहो अहो आपण गुरूंना शाप देताय. असं नाही मंडळी, बघा पत्नीने सांगितलंय गुरूंना शाप देताय का. पतीस म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदून तयाचे चरण धरी, तेने भवसागर तरीशील. भवसागरामध्ये तरायचं असेल तर तुम्ही त्यांचे चरण धरा, तुम्ही त्यांना कुठे शाप देताय. हे सतीचं वचन ऐकलं आणि राजाने आपल्या पायावरती शापोदक टाकलं. म्हणून राजा कल्मषपाद झाला. कल्मषपाद झाला. पापयुक्त पाणी आपल्या पायावरती टाकल्या गेलं. कल्मषपाद झाला. तिथून 12 वर्षापर्यंत तू राक्षस होशील असा उशाप दिला. कारण राजाची चुकी नाही हेही वशिष्ठांना ज्या वेळेला कळालं, उशाप दिला की 12 वर्षानंतर तू पुन्हा आपल्या घरी परत येशील. निर्मनुष्य अरण्यामध्ये राजा भटकत फिरायला लागला. राक्षस होऊन फिरता 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 एक दिवस याला वनामध्ये फिरत असताना एक विप्र स्त्री आणि विप्र पुरुष पती पत्नी दोघंही येताना दिसले. आता हा राक्षसच होता, भयानक होता, क्रूर होता. अंगावरती धावून गेला खाण्याकरता. त्या स्त्रीने, विप्र स्त्रीने हात जोडले. हात जोडून प्रार्थना केली, राजा असं करू नको, मला माहिती आहे तू राजा आहेस, तू राक्षस, तू शापामुळे झालाय, माझे वचन ऐक तू. जर माझ्या पतीला अभय देशील तर मी मला होणाऱ्या संततीचं तुझ्या नावाने, तुझ्या नावाची वृद्धी करेल, तुझं नाव वाढवेल, पण माझ्या पतीला तू भक्षू नको. पण कशाचं मंडळी, आता तो राजा नव्हताच, तो राक्षस झालेला होता. आणि त्याने त्या राक्षस योनीमध्ये काय केलं असेल तर त्या ब्राह्मणाला, विप्राला खाल्लंय. आता हे खाल्लेलं पाहिलं आणि इनी त्याला खाल्लेलं जसं पाहिलं, पती ते भक्षिले देखोनी, शाप वदे ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा ऐक काणी, शाप माझा निर्धारी. तू सूर्यवंशाचा राजा असून शापास्तव राक्षस झाला. 12 वर्षानंतर तू जेव्हा पुन्हा राजा होशील त्यावेळेला तू आणि माझ्या नवऱ्याची माझी ताटातूट केली आहे. तुला शाप देते, तू जेव्हाही परी रमता स्त्रिये सवे, तू जर स्त्रीशी रमायला गेला, तू जर आपल्या पत्नीचा उपभोग घ्यायला गेला तर तूही मरशील, तुझी आणि पत्नीची कधीही भेट होणार नाही. अर्थात हे शापवचन ऐकलं आणि शापवचन ऐकल्यावरती मात्र फार वाईट वाटलं. पाय धरले राजाने, पण काय करता हो, विलाज नव्हता. ब्रह्म राक्षस झालेला हा राजा, पण उपयोग झाला नाही. शेवटी या स्त्रीने आपल्या पतीच्या अस्थी एकत्र केल्या, वनामध्ये आजूबाजूला काड्या जमा केल्या, लाकडं जमा केले, विस्तव पेटवला आणि ही विप्र स्त्री आपल्या पतीच्या अस्थींबरोबर सती गेली. राजाचे 12 वर्ष पूर्ण झाले. पुन्हा राजा झाला. ब्रह्म राक्षस त्या राक्षस योनीतून पुन्हा राजा झाला. पण दिलेला शाप मात्र बरोबर होता, ब्रह्महत्या बरोबर होती. लक्षात ठेवायचं, केलेल्या कर्माचं फळ सतत माणसाच्या पाठीमागे पुढे, पुण्याईचं वलयच म्हणतात ना, ते वलय असं असतं मंडळी की ते पाठलाग करत असतं. आणि पाठलाग करणार हे राजा खूप विचार करतोय, या ब्रह्महत्येतून बाहेर पडायचंय. पण राजाला ब्रह्महत्येतून बाहेर पडता येईना, कारण राजाच्या पाठीमागे ब्रह्महत्या, त्या विप्राला जो खाल्ल्याचा दोष होता तो पाठीमागेच फिरत होता. या शापातून मुक्त होण्याकरता, ब्रह्महत्येतून मुक्त होण्याकरता राजा प्रायश्चित्त शोधतोय. खूप प्रायश्चित्त शोधले, पण अनेक तीर्थ केले, अनेक व्रत केले, अनेक दान केले. मंडळी, प्रत्येक गोष्टीला प्रायश्चित्त आहे, पण आपण करतोय काय ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि अनेक प्रायश्चित्तातून सुद्धा जेव्हा ही ब्रह्महत्या पाठलाग सोडेना राजाचा, त्यावेळेला राजा मनामध्ये चिंतित झाला. अनेक तीर्थ पाहिले, अनेक क्षेत्र पाहिले. एक दिवस योगायोगाने राजाचं पुण्यकर्म उदयाला आलं म्हणायला हरकत नाही. तर एक दिवस याला गौतम ऋषींची भेट झाली. गौतम ऋषींनी राजाकडे पाहिलं, राजाला विचारलं, राजा काय झालं रे? राजा देखोनी गौतमासी चरणी लोळे संतोषी, नमन करी साष्टांगेसी भक्ती भावे करवणिया. आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी,
क्षेम समाधान सकळी. बरं आहे ना राजा सगळं? अरे काय झालं रे? का बरं चिंता करतोय? व्यथित दिसतोय? सांगितलेली सगळी घटना घडलेली पूर्ण व्यवस्थित राजाने पुन्हा एकदा या गौतम ऋषींना सांगितली. गौतम ऋषींना सांगितलं. त्यांनी सांगितलं, तुला एक सांगू का राजा? ऐक. तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारावयासी गोकर्ण क्षेत्रासे भले. राजा गौतम ऋषी सांगतायत तू गोकर्ण क्षेत्राला जा. आतापर्यंत तू अनेक क्षेत्राला गेला, पण गौतम ऋषी सांगतायत तू गोकर्णाला जाच. का? कारण ते गोकर्ण क्षेत्र म्हणजे कसं आहे माहिती का तुला? स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापेनासी. गोकर्ण क्षेत्राचं नुसतं स्मरण केलं तरी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव महादेवांची स्वारी सदैव तिथे वास्तव्य करते. अरे जैसे कैलासाचे शिखर, ज्याप्रमाणे जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर निश्चयवास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा. तिथे सतत महादेवांची स्वारी वास्तव्य करते. तिथे गेल्यावरती अनेक पापांचा संहार होतो. तुला एक सांगू का? जिथे ब्रह्मा विष्णू इंद्र चंद्र स्वतःची इच्छा पूर्ण करतात, तपश्चर्या करतात, विष्णू परमात्म्यांनी महादेवांनी स्वतः गणेशांनी अनेकांनी आपली शक्ती पणाला लावून जे क्षेत्र निर्माण केलंय तिथे कोण कोण आहे तुला माहिती आहे का? चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले. ऐक, पूर्वद्वारावरती चंद्र सूर्य वस्वादिक ब्रह्मा विष्णू इंद्र विश्वेदेव मरुद्गण हे पूर्वद्वारावरती बसलेत. अग्नी यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत हे दक्षिण द्वारावरती बसलेत. वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वारास्थळी. पश्चिम दारावरती वरुणासहित अनेक देवता राहतात. आणि उत्तर द्वारावरती कुबेर वायू भद्रकाली मातृदेवता चंडी सकळी उत्तर वास त्रिकाळी पूजा करती महाबळेश्वराची. हे सगळे देव आजही अदृश्य रूपामध्ये या ठिकाणी राजा भगवंताची पूजा करतात. कोण कोण सांगू तुला? चित्ररथ विश्वावसू चित्रसेन गंधर्व सदाशिवाचं भजन करणारे रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी अनेक जणी तिथे आजही नृत्य करतात. वशिष्ठ कश्यप कण्व विश्वामित्र भरद्वाज जैमिनी जाबाल सगळे ऋषी आजही त्या ठिकाणी भगवंताची आराधना करतात. काय सांगू तुला? कृतयोगी ब्रह्मऋषी आचार करती महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रास. अरे मरीची नारद अत्री दक्ष ब्रह्मा ऋषी सगळे सनकाधिक उपनिषदार्थ तिथेच वास्तव्य करतात. अनेक सिद्ध साध्य अजिंधारण दंडधारी संन्यासी ब्रह्मचारी त्याच ठिकाणी राहतात. त्वगस्थी मात्र शरीरेसी. अरे ज्यांच्या शरीरात केवळ फक्त प्राण राहिलाय असेही महात्मे अनुष्ठिती महातापसी. एवढं दिव्य गंधर्वादी पितर समस्त विद्याधर सगळे गुह्य किन्नर स्वर्ग लोकामध्ये वास करणारे शेष नाग तक्षक पिशाच वेता सगळेच्या सगळे नाना शृंगार करोनी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी. किती सांगावं राजा? अरे तुला एक सांगू का? जे जे इच्छिते मनकामना पावते त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलात. या ब्रह्मांड गोलामध्ये असं महाक्षेत्र अजून नाही. तुला एक सांगू का? नागा ते गरुडन गिळी महाबळेश्वर दर्शने. ज्या नागाला गरुडाचा भीत मनामध्ये आहे, दुःख मनामध्ये आहे, जी भीती मनामध्ये गरुडाची, त्या नागाने ज्या वेळेला दर्शन घेतलं या गोकर्ण क्षेत्राचं त्याला गरुडापासून भीती नाही. रावण कुंभकर्ण सगळ्या अनेक दैत्यांनी सुद्धा या ठिकाणी आराधना केलेली आहे. कार्तवीर्य विनायक किती जणांची नावं सांगावे? धर्मक्षेत्र पाळादी दुर्गादेवी शक्तिवृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात. हे गोकर्ण क्षेत्र किती पुण्य पावन आहे तुला अजून सांगू. एवढं सगळं असताना फक्त मुख्य मुद्दा असा आहे की तू त्या क्षेत्रावरती जावं. आदित्य सोमवार बुधवारी अमावस्यादी पर्वान भीतरी स्नान करुणी समुद्र तीरी दान धर्म करावा. अरे शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य
अनंत पुण्य लाभत, तू जा, फक्त जा. व्यतिपादादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य विशेष. किती महिमा सांगू, किती महिमा सांगू. सकाळ दुपार संध्याकाळ पूजा करणं, दिवसा रात्री पूजा करणं, महाप्रदोषावरती सोमवारी अनेक वेळा या गोकर्ण क्षेत्राची पूजा करणं, प्रत्येक गोष्टीचा विशेष महिमा आहे. इतका महिमा ऐकला, आनंद वाटला, आनंद वाटला. राजाने पाहिलं, महाराज आशीर्वाद द्या. राजा म्हणे, गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी. राजाने पाहिलं, महाराज पण तुम्ही कोणाचा उद्धार झाला ते मला सांगा. यांनी पाहिलं, तुला सांगू का राजा, अरे मी स्वतः ज्या वेळेला गोकर्ण क्षेत्रावरती दर्शनाला गेलो ना, त्यावेळेला मी तिथे पाहिलं की विधवा आपण केशवपणी दिसे जैसे मुखमरणी, क्षणा क्षणा पडे धरणी प्राणत्यागू पाहत असे. एक विधवा स्त्री जिने केशवपन केलेले होते, जिची अवस्था कुक्षी रोगी गंडमाळा, कफे दाटला असे गळा, कंठामध्ये कफ होता, उदर व्यथा होती, दंतहीन होती, विवळ होत होती, वस्त्र अंगावरती नव्हतं, पण तिने त्या ठिकाणी प्राण त्याग केला. आणि तिला प्राण त्यजिता तयवेळी विमान उतरले तात्काळी शिवदूत अतिप्रबळी त्रिशूळ खटवांग धरून. या तिला वाचवण्याकरता ज्या वेळेला यमदूत तिच्यावरती घालायला आले, त्यावेळेला तिला शिवदूतांनी आपल्या विमानामध्ये बसवलं आणि विमानामध्ये आरूढ करून तिला शिवलोकाला घेऊन चालले. मी त्यांना विचारलं, ऐशिया चांडाळी पापिनिसी कैसे योग्य विमानेसी, नेओनिया श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. तुम्ही हिला असं नेताय शिवलोकाला, पण हिने काय केलं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हिने काय केलं, हिने तर कधी पुण्य केलेलं दिसलं नाही, हिची अवस्था इतकी अशी पापाची आहे, म्हणजे हिने नक्कीच पुण्य केलेलं नाही. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं, तुला सांगू का राजा काय सांगितलं, हिला काय घडलं असेल तर पूर्वी हिचे जन्मस्थान, ही पूर्वी शिवदूत मला सांगायला लागले, ही पूर्वी विप्र कन्या होती. ही विप्र कन्या सौदामिनीचं नाव होतं, पण अतिसुंदर होती, पितृगृही होती. हिच्या उत्तम उपवर हिला शोधून दिला गेला. पण मंडळी, कर्म ललाट रेषाशी की विवाह झाल्या हिचा पती निवर्तला. आता तारुण्य प्राप्त झालं, नवरा नाहीये, शरीरामधला काम मद हिने जार कर्म करायला सुरुवात केले. त्याचा परिणाम क्वचित काळ क्वचित गुप्ती जार कर्म करी ते बाळी प्रगट झाली तात्काळी गौप्यनो हे पात. किती दिवस लपून ठेवणार? विधवा असून पूर्ववयासी अतिसुंदरी, विषयी प्रीती असे भारी. विषयांवर प्रीती होती, तिचं मन स्थिर राहत नव्हतं. त्याचा परिणाम अनेक वेळा समोर तिचा जे काही दुष्कर्म होतं ते समोर यायला लागलं. आईवडिलांनी तिचा त्याग केला. आता आधी तरी तिला आईवडिलांची भीती होती, आता तर ती वाईट कर्म करायला निशंक मनाने तयार झाली. व्यभिचार करायला सुरुवात केली. अनेक नको नको असलेल्या व्यक्तींसोबत हिचा व्यभिचार सुरू झाला आणि या व्यभिचाराचा परिणाम एका शूद्राशीचं लग्न झालं. त्याचा परिणाम त्याच्या घरी राहत असताना मांस भक्षण करायचं, मद्यपान करायचं, दुराचार करायचा, हे सगळं चालूत असताना एक दिवस हिच्या हाताने मद्यपान केलेलं असताना मांसाहारासाठी ही एक घरामधला बकरा कापायला गेली आणि त्या मद्य पिलेल्या धुंदीमध्ये हिच्याकडनं बकऱ्याच्या ऐवजी वासरू कापल्या गेलं. वास्त्राचा छेद झाला आणि ज्या वेळेला ही भानावर आली त्यावेळेला हिच्या समोर हिने पाहिलं. भानावरती आल्यानंतर समोर पाहिलं तर आपल्या हाताने गोवत्साची हत्या झालेली पाहिली. नवऱ्याच्या माघारी आता ही हत्या कशी तरी लपवायची म्हणून हिने त्या घरामध्ये उकरून ते शीर त्याचं लपवून टाकलं आणि व्याघ्राने वत्स चोरून नेलं, ओढून व्याघ्राने हे मारून नेलंय वत्स हे सांगितलं. हे सांगितल्यावरती मात्र हिने हिचं तर पाप लपवलं, हिने केलेलं हिचं कर्म लपवलं, पण हे करत असताना ही शिव शिव असा हिचा उच्चार झाला. शिव शिव हिचा उच्चार झाला. या शिव शिव उच्चाराचं पुण्य ही पुढच्या जन्मामध्ये चांडाळी झाली. झाल्यानंतर अवस्था झाली सर्वांग कुष्ठवर्ण पीडित, सगळं झालं. जितकी तिची अवस्था वाईट झाली, आंधळी झाली, अंगातनं रक्त पू गळायला लागलं, कुष्ठ. अशा अवस्थेमध्ये कशी तरी नूतन जन्मामध्ये
जीवन कंठत आली. आता वयस्कर झाली, कोणी विचारेना. शेवटी कशी तरी भीक मागत मागत आपलं पोट भरत इथपर्यंत महाबळेश्वरापर्यंत आली. योग असा शिवरात्रीच्या दिवशी आली. कोणी अन्न देईना, उपवास घडला. सगळेजण यात्रेला आले होते. कोणीतरी हिच्या तोंडावरती बेल फळ आणि बेल पत्र फेकलं. हिला वाटलं खायची वस्तू, हिने वास घेतला, पण खायचं नव्हतं. हिने ते हातातनं फेकलं. योग असा की ते महादेवाला अर्पण केल्याचं पुण्य हिला मिळालं. उपवास घडला. महादेवाच्या दर्शन या क्षेत्रामध्ये तिला शिवपूजा शिवरात्रीच्या दिवशी घडली. या पुण्याईने आणि या महान क्षेत्रावरती ही घटना घडल्यामुळे ही पुण्याईची अधिकारी झाली आणि हिच्या या पुण्याकरता म्हणून आम्ही हिला नेण्याकरता आलोय. हे पुण्य हिला इतके पुण्य घडले. तिसी काय काय घडलं तिला, तर जे कोपोनी टाकीते ते अवसरी जावनी पडली लिंगावरी रात्र असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न घाली ती भिक्षा उपवास घडला ते दिवसा पूजा पावली त्या शिवा बिल्व मंजळी मस्तकी येणे चांडाळी उपवास घडला अनायासी तेथोनी उठली दुसऱ्या दिवशी भिक्षा मागावया कारणे. हिचा आधीच शरीर अशक्त उपवासाने चालवल्या जाईन. शेवटी शरीरातनं प्राण त्यागायला लागली आणि तिचा प्राण त्याग होताना आम्ही तिला न्यायला आलो, कारण हिचं मागच्या जन्मी जरी काही पुण्य नव्हतं तरी हे एवढं पुण्य घडलं. गोकर्ण स्थानावरती घडलं आणि या स्थानाचा महिमा अत्यंत भगवंताचं वास्तव्य या ठिकाणी असल्या कारणाने या पुण्याईच्या बळावरती आम्ही हिचा उद्धार केला. राजा, एवढं पुण्य पावन क्षेत्र आहे, तूही त्या ठिकाणी जा असं म्हणून राजाही त्या ठिकाणी गेला. राजाचा उद्धार झाला. मंडळी, एवढं परम पुण्य पावन क्षेत्र असल्या कारणाने भगवान दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार या अवताराने या गोकर्ण क्षेत्रामध्ये वास्तव्य केलं. कधी जमेल तेव्हा आपणही गोकर्ण महाबळेश्वर या शिवानी वास्तव्य केलेल्या क्षेत्राचा आपल्याही जीवनामध्ये सहवास आणि आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करून जीवनाचं कल्याण करून घ्यावं, हीच विनंती. जय जय रघुवीर समर्थ.